आयुर्वेदिक हा आपल्या जीवनशैलीचा पाया आहे. आजार होण्यापूर्वीच योग्य आहाराने आणि दिनचर्येने आपण आरोग्य जपू शकतो. शरीर शुद्ध करणारे, रक्तशुद्धी करणारे असे खाद्यपदार्थ आपल्या स्वयंपाकघरातच असतात. यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे गूळ. म्हणूनच आज आपण गूळ विरुद्ध साखर याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. गूळ म्हणजे काय? उसाचा रस, कधीकधी खजूर वा पामपासून तयार होणारा नैसर्गिक गोडवा. लोखंड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम व सूक्ष्म खनिजे असलेही पौष्टिक अन्न. साखर म्हणजे काय? ऊसाच्या रसाचे शुद्धीकरण व रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेली पांढरी साखर. यात फक्त सुक्रोज नामक साधा कार्बोहायड्रेट असतो. पौष्टिक घटक जवळजवळ शून्य. गूळ रोज खाल्ल्यास काय होते? पचन सुधारणे, आतड्यातील घाण साफ होते, मलावरोध कमी होतो. रक्तातील घटक सुधारणे, रक्तशुद्धी होते, हिमोग्लोबिन वाढते. ऊर्जा मिळणे, गूळ हळूहळू पचतो त्यामुळे दीर्घकाळ ऊर्जा मिळते. हाडे व स्नायू बळकट होणे, कॅल्शियम मॅग्नेशियम असल्याने. त्वचा व केस चमकदार, रक्तशुद्धी आणि खनिजांमुळे. प्रतिकारशक्ती वाढणे, विटामिन्स व खनिजे रोगांविरुद्ध कार्य करतात. डिटॉक्स कार्य, यकृत म्हणजेच लिव्हर स्वच्छ ठेवतात. जास्त गूळ खाल्ल्यास तोटे. वजन वाढू शकते, मधुमेह असणाऱ्यांनी डॉक्टर वैद्य सल्ल्याशिवाय वापर करू नये. दातांना चिकटून राहणे, कोरडे गूळ खराब होऊन जंत होण्याची शक्यता. साखर रोज खाल्ल्यास काय होते? लठ्ठपणा व पोटावर चरबी वाढ, मधुमेहाचा धोका वाढतो, हृदयविकाराचा धोका वाढतो, खनिजे व जीवनसत्वांची कमतरता, त्वचेवर दाणे, अकाली सुरकुत्या, आतड्यांना हानी म्हणजेच पचनशक्ती कमी, अतिऊर्जा आणि नंतर पटकन थकवा. गूळ विरुद्ध साखर तुलना. आयुर्वेदिक दृष्टिकोन. गूळ हा रसायन व बल्य म्हणून वर्णन केला आहे. शक्तिवर्धक व प्रदूषण घालवणारा. दोष म्हणजेच वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखण्यात मदत करतो. साखरेच्या तुलनेत ओजस वाढवतो, म्हणजेच शरीराची जीवनशक्ती वाढवतो. निष्कर्ष. रोजच्या गोडीसाठी गूळ वापरणे आरोग्यास हितकारक आहे. साखरेचा वापर शक्यतो कमी करावा. मात्र गूळही मर्यादित प्रमाणातच घ्यावा. सल्ला व उपचार केंद्र. जर आपण आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म व आहारविषयक विशिष्ट मार्गदर्शन हवे असेल तर वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखानाचा सल्ला जरूर घ्या. पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, मेन रोड, पट्टण कोटोली, कोल्हापूर. मोबाईल 70 58 55 88 17. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला उपयोग झाला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आरोग्यपूर्ण माहिती नियमित मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ, पट्टण कोडोली. पारंपरिक आयुर्वेदिक पंचकर्म, आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा, आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा, आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान, आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील. एक वेळ अवश्य भेट द्या. वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी. मोबाईल 70 58 55 88 17. पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, मेन रोड, डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे, पट्टण कोडोली, कोल्हापूर. पिनकोड 416 202. वेळ सकाळ 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा. आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या. नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार. एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद.